नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर नेमकं काय करणार, तो कोणाच्या फायद्याचा ठरणार, कोणाच्या तोट्याचा ठरणार याची उत्सुकता असताना आज जरांगेंनी आपली भूमिका जाहीर केली. खरं तर जाहीर केलेली असली तरी थेट भूमिका मात्र त्यांची अजून कळलेली नाही आहे असं म्हणायला वाव आहे. कारण या मेळाव्यानंतर जरी काही माध्यमांच्या बातम्या अशा चालत असल्या की विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनोज जरांगे उतरणार, तरी आज त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यातून असा थेट अर्थ काढणंसुद्धा आत्ताच्या या घडीला तरी किमान घाईचं ठरेल. जरांगे अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं केवळ डाव टाकतायत, समोरच्यांना जोखतायत. जे नवी मुंबईमध्ये घडलेलं होतं, म्हणजे मुंबईच्या दिशेनं आता जरांगेंचं आंदोलन येतं आहे, ते मुंबईत थडकणार असं वाटत असताना अचानक ते नवी मुंबईमध्ये APMC मार्केटमध्ये म्हणजे मुंबईच्या वेशीवरती थांबलेले होते आणि तिथून त्यांनी एक टर्न घेतला होता. त्यावेळी तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्यासपीठावरती मराठा आरक्षणाच्या मागणीचा विजय झालेला आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी जाहीर केलेली होती. तशाच पद्धतीचा धक्का त्यांनी आज पुन्हा एकदा दिलेला आहे. खरं तर वारंवार जरांगे आपली गोलपोस्ट जी आहे ती बदलतायत, हे तर आधी दिसलेलं होतं. आता एक दिसतंय की आपली डेडलाईन सातत्यानं ते पुढे नेत आहेत. ज्यावेळी दसरा मेळावा जाहीर झाला तेव्हा असं वाटत होतं की जरांगे आता आपली भूमिका जाहीर करतील, पण ते तसं झालं नाही. त्याच्यानंतर ते म्हणाले आचारसंहिता लागू द्या. आचारसंहिता लागली. आता आज त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. पण आज त्यांनी जे सांगितलं आहे ते नीट समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मेळावा जेव्हा सुरू झाला तेव्हा जरांगेंनी समोरच्या पब्लिकला प्रश्न विचारले की आपण काय करायचं, आपण उमेदवार उभे करायचे की पाडायचे. उभे करायचे या मागणीला प्रचंड प्रतिसाद होता आणि खालच्या सगळ्या लोकांनी अगदी उत्साहानं हात उभे केले. पण त्याच्यावरती लगेच जरांगे केवळ आपण आता उभे राहतोय असं त्यांनी घोषित केलं नाही. ते खूप हुशार आहेत आणि अशा पद्धतीची भूमिका तुम्हाला आठवत असेल तर केजरीवालसुद्धा आंदोलनामध्ये अनेकदा घ्यायचे, किंवा प्रत्येकच नेत्याचं हे म्हणणं असतं की आपण जनतेची भूमिका मांडतोय, जनता जी सांगते ते आपण करतोय. प्रत्यक्षात त्यांना करायचं तेच असतं, फक्त हे दाखवण्याचा जो प्रयत्न असतो की हा सगळा सामूहिक किंवा समाजाचा निर्णय आहे आणि तो मी घेतोय. तशाच पद्धतीनं जरांगेंनी ही पहिल्यांदा एक पार्श्वभूमी तयार केली. पहिल्यांदा त्यांनी हे पण विधान केलं की हे बघा, म्हणजे राजकारणात राहिलं नाही पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्ही सांगताय, म्हणजे तुमचा सगळ्यांचा दबाव आहे म्हणून मी या सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या करतो आहे. आणि त्यांचं म्हणजे सुरुवातीलाच एक म्हणणं असं होतं की 30-40 दिवस फक्त मला द्या राजकारणासाठी, त्याच्यानंतर जे काही होईल या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर आपलं आंदोलन हे कमी पडलं नाही पाहिजे याची गॅरंटी तुम्ही मला द्या. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं 1,00,000 मतदान आहे असं सुद्धा दावा जरांगे पाटलांनी केला. म्हणजे खरोखर जरांगे ज्याला सांगतील त्यालाच मराठा समाज मतदान करणार आहे का? आज सुरुवातीला एक गोष्ट ही पण दिसली की जरांगेंनी महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचा रेफरन्स दिला. त्यांनी सांगितलं की आपण जर उमेदवार उभे केले तर भाजपवाले खुश होतील. आपण जर उमेदवार पाडायचं ठरवलं तर महाविकास आघाडीवाल्यांना वाटेल की आपलं काम आता झालं. पण आपण या दोघांच्याही कचाट्यात सापडायचं नाही असं म्हणत त्यांनी शेवटी हा पण उल्लेख केला की या दोघांच्या कचाट्यामध्ये न सापडता दोघांनी सापळा लावून ठेवला होता, पण मी बरोबर मध्ये बाण मारला असं जरांगेंना म्हणायचं आहे. तर तो बाण मारणं नेमकं काय आहे, तर ते असं म्हणतायत. त्यांच्या 3 भूमिका आहेत. एकतर ज्या ठिकाणी निवडून येतील त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे करायचे. आता या जागा किती असतील, कुठल्या पक्षाच्या विरोधात असतील, कुठल्या भागातल्या असतील, मराठवाड्यातल्या जास्त असतील, विदर्भात असतील, थोड्याफार पश्चिम महाराष्ट्रात असतील, हे काहीही स्पष्ट झालेलं नाही आहे. पण ज्या क्षणी हे कळेल की जरांगे कुणाच्या विरोधात उमेदवार देत आहेत त्या क्षणी आपल्याला कळेल की नेमकं त्याचा फायदा कुणाला होतोय. म्हणजे उमेदवार उभे करण्याबद्दल त्यांची ही पहिली भूमिका आहे. निवडून येतील अशाच ठिकाणी मेरिट बघून उमेदवार देणार. दुसरी त्यांची भूमिका आहे SC आणि ST हे जे राखीव मतदारसंघ आहेत राज्यभरामध्ये,
त्या मतदारसंघामध्ये आपण आपला उमेदवार द्यायचा नाही, तर त्या वर्गाचे उमेदवार त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करायची. आता साहजिक आहे की एस-सी समजा राखीव मतदारसंघ असेल, तर तिथं प्रत्येकच पक्षाला त्याच प्रवर्गाचा उमेदवार द्यावा लागतो. यातल्या कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला जरांगे मतदान करणार आहेत, हे स्पष्ट नाही. आपला उमेदवार म्हणजे आंदोलनाला पाठिंबा देणारा उमेदवार आहे, की त्यांच्या आंदोलनातला उमेदवार ते एस-सी, एस-टी वर्गात देणार, हे नेमकं स्पष्ट झालेलं नाही आहे. पण आपली ताकद त्याच वेळी वाढेल ज्यावेळी एस-सी आणि एस-टी म्हणजे दलितसुद्धा आपल्याला मतदान करतील, हे जरांगेंना माहिती आहे. आणि म्हणूनच केवळ मराठ्यांच्या मतावरती निवडणूक जिंकता येणार नाही, म्हणून या मतदारसंघामध्ये त्या उमेदवारांना आपण पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आता तिसरी भूमिका त्यांनी काय घेतली आहे, तर ते असं म्हणतायत की ज्या पक्षाचा उमेदवार बॉन्डवरती लिहून देईल, आता 500 रुपयांचा बॉन्ड झाला आहे, 100 रुपयांचा बॉन्ड राहिलेला नाही आहे, कारण 100 रुपयावरून थेट 500 रुपये किंमत सरकारनं केली आहे, ही जाता जाता लक्षात घ्या. तर या 500 रुपयांच्या बॉन्डवरती ज्या पक्षाचा उमेदवार लिहून देईल, मराठा आरक्षणाबद्दलच्या मागणीला पाठिंबा देईल, त्याला आपण पाठिंबा द्यायचा. मग तो उमेदवार कुठल्याही पक्षाचा असू द्यात, आपण त्याला पाठिंबा द्यायचा. आता मला हे कळलं नाही की एकाच मतदारसंघामध्ये जर समजा भाजपच्या उमेदवारानं सुद्धा बॉन्डवरती लिहून दिलं आणि समोरच्या उमेदवारानं सुद्धा लिहून दिलं की आम्ही मागणीला पाठिंबा देतोय, तर जरांगे नेमकं काय करणार आहेत. आणि एक पुन्हा लक्षात घ्या की जरांगेंनी जाता जाता हे 3 पर्याय तर सांगितलेच, पण शेवटी पुन्हा असंही म्हणाले की आपलं समीकरण कसं जुळतंय ते बघू, नाहीतर मग सगळेच पाडू. म्हणजे हा पण एक त्याच्यामध्ये इफ अँड बट्स दडलेला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लक्षात घ्या की आत्ता या क्षणी जरांगे आपले उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवणारच आहेत, किंवा ते विधानसभेच्या रिंगणात उतरले हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही आहे. 29 तारीख ही अर्ज मागे घ्यायची मुदत आहे आणि त्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळी अर्ज मागे घ्यायचे आहेत त्यावेळी आपण ही सगळी भूमिका जी आहे ती ठरवू. त्यांनी पहिल्यांदा हे पण स्पष्ट केले की पहिल्यांदा सगळ्यांनी अर्ज भरायचे. अर्ज भरायला काय थोडेफार पैसे लागतात आणि अर्ज भरताना ते पैसे मागे मिळतात. त्यामुळं अर्ज सगळ्यांनी भरायचे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय भूमिका ठरते हे नंतर एकत्रितपणे ठरेल. म्हणजे आता पहिली गोष्ट तर ही होईल की मराठा समाजाचे उमेदवार जरांगेंच्या सांगण्यावरून उमेदवार फॉर्म भरतील, त्यातले प्रत्यक्षात किती उमेदवार रिंगणात राहणार हे जरांगे ठरवणार आहेत आणि ते किती कुठं निवडून येऊ शकतो याच्या आधारे ते सांगणार आहेत. आता ते याचं गणित ते कुठल्या पक्षाच्या विरोधात कुठं कसं करतायत हे आपल्याला बघावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचीही नावं त्यांनी घेतली, पण आज पुन्हा एकदा केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याच विरोधातलं वक्तव्यसुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं जरांगे जर समजा त्यांना असे उमेदवार सापडले नाहीत की ते निवडून येतील, तर मग सगळ्याच उमेदवारांना ते पाडायचा आदेश देणार आहेत का. आणि हे पाडायचा आदेश जसं त्यांनी सुरुवातीला पण सांगितलं की आपण जर उमेदवार पाडायची भूमिका घेतली तर त्याचा महाविकास आघाडीला म्हणजे त्यांना लाभ होईल, त्यांना बरं वाटेल. तर याचा अर्थ थेट तोच काढायचा की ज्यावेळी जरांगे हे सगळे म्हणजे 29 तारखेपर्यंतचे पर्याय ते चाचपून बघतील आणि त्याच्यानंतर मग ते ठरवणार आहेत. त्यामुळं ही जी भूमिका आहे जरांगेंची ती पुन्हा एकदा थेट स्पष्ट नाही आहे, तर ती पुन्हा एकदा संदिग्धता असलेली आहे. त्याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स दडलेल्या आहेत आणि आता या त्यांच्या मागण्यांना पुढचा पक्ष कसा प्रतिसाद देतोय, दोन्ही बाजूंनी कसे बोलीचाली होत आहेत, याच्यावरती आता ठरेल की जरांगे फॅक्टर नेमका कोणाच्या तोट्याचा होणार. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरोखर किती जागांमध्ये जरांगे फॅक्टर यशस्वी ठरलेला होता हा विश्लेषणाचा भाग आहे, पण विधानसभाची निवडणूक की ज्याच्यामध्ये मतदारसंघ छोटे छोटे होत राहतात, तिथं आता जरांगेंच्या या भूमिकेचा नेमका कुणाला फायदा होतो हे बघावं लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय. एक दिसतंय की जरांगे थेट राजकारणामध्ये अजूनही उतरलेले नाही आहेत. त्यांना अजूनही म्हणजे काही गोष्टी हातात ठेवायच्यात. एक लक्षात घ्या की
आंदोलनातली गर्दी दिसणं, आंदोलनाचा प्रभाव दिसणं ही वेगळी गोष्ट असते आणि त्याचा प्रत्यक्ष मतपेटीमध्ये परिणाम दिसणं ही गोष्ट वेगळी असते. उद्या जर जरांगेंचे उमेदवार उभे राहिले आणि त्यांची आकडे दिसायला लागले मतपेटीमध्ये, तर ते त्यांचं खरं परीक्षण असेल ताकदीचं आणि ते होणं हे खूप कठोर असेल याची कल्पना जरांगेंना आहे. म्हणूनच ते वारंवार या सगळ्या क्राऊडकडून वदवून घेत होते की या विधानसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा आंदोलनाची ताकद जी आहे ती आपली संपली नाही पाहिजे. आता सरकारला प्रश्न विचारताना त्यांनी कधी शिंदेंच्यावरती टीका केलेली नाही आहे, फडणवीसांना अंगावरती घेतलेलं आहे. आज ते पहिल्यांदाच म्हणाले की आपण जर पाडायचं ठरवलं तर महाविकास आघाडीला फायदा होईल, त्यांचं बरं होईल. पण आपण दोघांच्याही मधली भूमिका घ्यायची आहे, म्हणजे दोघांनाही आपण कचाट्यात ठेवायचं आहे. जो आपल्या समाजाचा विचार करेल त्यालाच त्याच्या पाठीमागं जायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आपण मधून बाण मारला असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला खरोखरच जरांगेंनी मधून बाण मारला असं वाटतंय का? आणि या बाणानं कोण घायाळ होईल असं वाटतंय? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.